नमो बुद्धाय मित्रांनो, SR परकारे चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अशा एका मार्गावर चालणार आहोत जो तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो। तुम्ही रोजच्या थकव्याने त्रस्त आहात का? सांध्यांचा, जोडांचा त्रास तुम्हाला सतावत आहे का? मन उदास, शरीर कमजोर वाटतंय का? जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो केवळ या सर्व समस्यांना मुळापासून दूर करणार नाही, तर शरीर आणि मनात नव्या ऊर्जेचा संचार करेल। हा उपाय थेट मातेच्या निसर्गाच्या कुशीतून आलेला आहे आणि त्याला बुद्धांच्या शिकवणीची प्रेरणा लाभली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू तुम्हाला घरच्या घरी सहज उपलब्ध होतील। बुद्धांनी सांगितलं होतं, सुख आणि दुःख मनातूनच जन्म घेतात, पण शरीर जर कमजोर असेल तर मनाची शांती सुद्धा हरवते। आजकाल हवामान बदलामुळे रोगराई वाढत आहे, कमजोरी, सांध्यांचा त्रास, ताणतणाव। सुरुवातीला आपण या गोष्टींना किरकोळ समजतो, पण हळूहळू त्या गंभीर होतात। मग आपण महागड्या औषधांच्या आणि रुग्णालयांच्या दारात जातो। पण काय होईल जर निसर्गातील साध्या औषधीच आपली संजीवनी ठरली तर? आजच्या औषधांमध्ये रासायनिक घटक भरपूर असतात, ते लगेच आराम देतात पण नंतर नुकसान करतात। बुद्धांनी संयम आणि साधेपणाचा मार्ग दाखवला आहे आणि हा मार्ग आपल्याला परत निसर्गाकडे नेतो। या उपायात दूध, सौंफ, अश्वगंधा, वेलदोडा, आलं आणि खडीसाखर यांचा अद्भुत संगम आहे। ही फक्त औषध नाही, तर एक जीवनशैली आहे। बुद्धांचे 4 आर्य सत्य सांगतात। 1 दुःख आहे, 2 दुःखाचं कारण आहे, 3 दुःखातून मुक्ती शक्य आहे, 4 त्या मुक्तीचा मार्ग आहे। हा उपाय म्हणजे त्या मार्गाचा एक टप्पा आहे जो तुमचं शरीर बलवान करेल, सांधे मजबूत करेल आणि मनाला शांती देईल। हे तयार करणं अवघड नाही, फक्त थोडा संयम आणि श्रद्धा हवी। कल्पना करा, फक्त 7 दिवसांनी तुम्ही सकाळी उठता आणि शरीर हलकं वाटतंय, सांध्यांचा त्रास गायब, मन शांत आणि दिवस भरभरून ऊर्जा देणारा। हे स्वप्न नाही, तर वास्तव होऊ शकतं। पण यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा। आणि शेवटी आपण ऐकूयात एका तरुणाची प्रेरणादायी कथा, जो कमजोरीशी झुंज देत होता, आणि एका गुरुची, ज्याने बुद्धांच्या शिकवणीने त्याचं आयुष्य बदलून टाकलं। नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपण एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, एका तरुणाची जो कमजोरीशी झुंज देत होता, आणि एका गुरुची, ज्याने बुद्धांच्या प्रेरणेने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं। यानंतर आपण या उपायातील प्रत्येक औषधी घटकाचं सखोल विश्लेषण करू आणि ते तयार करण्याची पद्धतही जाणून घेऊ। SR परकारे मध्ये आपण फक्त आरोग्याबद्दलच बोलत नाही, तर जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण कसं बनवायचे याचाही मार्ग दाखवतो। म्हणूनच व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। हा उपाय फक्त तुमच्यासाठी नाही, तर त्या प्रत्येकासाठी आहे जो निसर्गाच्या आणि बुद्धांच्या शरणागत होऊन खरी शांती शोधत आहे। चला तर मग ही प्रेरणादायी यात्रा सुरू करूया। काही वर्षांपूर्वी एका दाट जंगलाच्या मध्यभागी एक लहानसं बुद्ध विहार होतं। तिथं एक गुरु राहत होते जे बुद्धांच्या शिकवणीचे अनुयायी होते। त्यांच्याकडे आयुर्वेदाचं अमूल्य ज्ञान होतं आणि त्यांची करुणा दूरदूरपर्यंत पोहोचलेली होती। लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येत। कोणी दुःखाच्या सावटाखाली दबलेला, कोणी दीर्घ आजाराने थकलेला, तर कोणी मनातील अस्वस्थतेने त्रस्त। गुरु प्रत्येकाचं शांतपणे ऐकून घेत, त्यांच्या वेदना जाणून घेत आणि त्यांच्यासाठी योग्य उपाय शोधत। अनेकदा ते अशा औषधी किंवा उपाय देत ज्यात निसर्गाची ताकद आणि बुद्धांच्या करुणेची ऊब एकत्र मिसळलेली असे।
गुरु प्रत्येकाला बुद्धांचे तत्वज्ञान आणि निसर्गाची शक्ती यांच्याद्वारे मार्ग दाखवत. एके दिवशी गुरु आपल्या विहारात ध्यानस्थ बसले असताना त्यांच्याकडे एक तरुण आला. त्याचं वय साधारण 30 वर्ष होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि कमजोरीचं छायाचित्र होतं. डोळ्यात थकवा, खांदे खाली झुकलेले, आवाजात निराशा. तो गुरूंच्या चरणी वाकला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, गुरुवर, मी फार त्रस्त आहे. माझं शरीर नेहमी थकल्यासारखं असतं. हातपाय दुखतात, सांधे कमकुवत झाले. थोडंसं काम केलं तरी सगळी ताकद निघून गेल्यासारखं वाटतं. मन उदास राहतं, कोणत्याही गोष्टीत रस वाटत नाही. मी खूप प्रयत्न केले, पण काहीही सुधारणा झाली नाही. गुरुवर, लोक सांगतात की तुमच्या उपचारांनी आजार फक्त नाहीसे होत नाहीत, तर त्यांच्या मुळाशीच उखडले जातात. म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे, आशा घेऊन, विश्वास घेऊन. कृपया मला मदत करा. गुरु शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा. त्यांनी तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, पुत्रा, तू एकटाच नाहीस. हा दुःखाचा अनुभव त्या प्रत्येकाला येतो जो आपल्या शरीर मनाचं संतुलन हरवून बसतो. बुद्धांनी 4 आर्यसत्य शिकवले. पहिलं, जीवनात दुःख आहे. दुसरं, दुःखाचं कारण आहे. तिसरं, दुःखातून मुक्ती शक्य आहे. आणि चौथं, त्या मुक्तीचा मार्ग आहे. तुझं दुःख तुझं शरीर आणि मन दोन्ही सांगत आहे. त्याचं कारण आहे संतुलनाचा अभाव, निसर्गापासून दूर जाणं आणि संयमाची कमतरता. पण चिंता करू नकोस. मी तुला असा उपाय देईन जो तुझ्या प्रत्येक आजाराला मुळातून बरे करेल. हा उपाय निसर्गाच्या शक्तीने आणि बुद्धांच्या प्रेरणेने तयार झाला आहे. तरुणाच्या डोळ्यात आशेची एक किरण जागी झाली. तो आदराने म्हणाला, गुरुवर, मी तुमच्या प्रत्येक सांगण्यानुसार वागायला तयार आहे. कृपया मला सांगा. गुरु मंद स्मित करत म्हणाले, बेटा, बुद्धांनी आपल्याला अष्टांगिक मार्ग दाखवला आहे. पहिला, सम्यक दृष्टी, योग्य दृष्टिकोन ठेवणे. दुसरा, सम्यक संकल्प, योग्य विचार व संकल्प धारण करणे. तिसरा, सम्यक वचन, असत्य, सौम्य आणि हितकारक बोलणे. चौथा, सम्यक कर्म, योग्य व नैतिक कृती करणे. पाचवा, सम्यक आजीविका, प्रामाणिक आणि अहिंसक उपजीविका ठेवणे. सहावा, सम्यक प्रयास, चांगल्या गोष्टींसाठी सतत प्रयत्न करणे. सातवा, सम्यक स्मृती, जागरूक व सतर्क राहणे. आठवा, सम्यक समाधी, मन एकाग्र करून ध्यानधारणा करणे. हा उपायही त्या मार्गाचा एक भाग आहे. शरीराची आणि मनाची शुद्धता राखण्यासाठी हा मार्ग अत्यावश्यक आहे. आज मी तुला जो उपाय देणार आहे तोही त्या मार्गाचा एक भाग आहे. तो केवळ शरीराला बळकट करणार नाही, तर तुझ्या मनालाही शांतता आणि नवा उत्साह देईल. हे फक्त औषध नाही, तर एक जीवन जगण्याची पद्धत आहे. हे स्वीकारण्यासाठी तुला संयम, श्रद्धा आणि साधेपणा हवा. तू तयार आहेस का? गुरूंनी विचारलं. तरुणाने मान हलवत उत्तर दिलं, हो गुरुवर. गुरु पुढे म्हणाले, आपलं शरीर हे एक मंदिर आहे. बुद्धांनी सांगितलं आहे की ते निरोगी ठेवणं हा आपला पहिला धर्म आहे. आजकाल आपण निसर्गापासून खूप दूर गेलो आहोत. हवामान बदललं की आपल्या शरीरात कमजोरी, वेदना आणि आजार घर करू लागतात. सुरुवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण ते हळूहळू गंभीर रूप घेतात. मग आपण रासायनिक औषधं आणि रुग्णालयांची वाट धरतो. पण बुद्धांचा मार्ग वेगळा आहे. ते म्हणतात, साधेपणाने आणि संयमानं जगा. निसर्ग ही आपली आई आहे आणि तिच्याकडे प्रत्येक दुःखाचं औषध आहे. हा उपाय त्या आईच्या कुशीतून आलेला आहे. गुरु पुढे सांगू लागले, हा उपाय दुधावर आधारित आहे, ज्यात 5 औषधींचा समावेश आहे.
सौंफ, अश्वगंधा, वेलदोडा, आलं आणि धाग्याची खडी साखर. प्रत्येक औषधी स्वतःमध्ये एक संजीवनी आहे. हे तुझे सांधे मजबूत करतील, कमजोरी दूर करतील आणि मनाला शांती देतील. पण हे तयार करण्यासाठी आणि अंगीकारण्यासाठी बुद्धांनी सांगितलेला संयम आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यावर लक्ष दे, प्रत्येक श्वासात निसर्गाचे आभार मान. तरुणाने उत्सुकतेने विचारलं, गुरुवर, हे कसं काम करेल? गुरु म्हणाले, पुत्रा, बुद्धांनी करुणा शिकवली आहे. हा उपाय त्या करुणेचं प्रतीक आहे. स्वतःसाठी, आपल्या शरीरासाठी. हे 7 दिवस अंमलात आण आणि तू पाहशील की तुझं शरीर नव्या शक्तीने भरून जाईल. तुझं मन शांत होईल आणि आयुष्यात एक नव प्रकाशमान उमलून येईल. पण आधी हे समजून घे की प्रत्येक औषधी काय काम करते आणि बुद्धांचं तत्वज्ञान याला कसं पूर्ण करतं. चला, एक एक करून जाणून घेऊ. असं सांगून गुरूंनी तरुणाला जवळ बसवलं आणि त्या उपायाच्या पहिल्या औषधीबद्दल सांगायला सुरुवात केली. पहिली औषधी दूध. याचा सखोल अभ्यास करूया. दूध जीवनाचा आधार आणि बुद्धांच्या साधेपणाचं प्रतीक. पुत्रा, या उपायाची सुरुवात दुधाने होते. हे फक्त एक साधं दूध नाही, तर आयुष्याचा पाया आहे. दूध म्हणजे शरीराला मिळणारं संपूर्ण पोषण, ताकद आणि स्थैर्याचा स्रोत. जसं घराचा पाया भक्कम असेल तर ते घर दीर्घकाळ टिकतं, तसंच शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी दूध हा पहिला आणि महत्त्वाचा आधार आहे. बुद्धांनी साधेपणा आणि संतुलनाचा मार्ग दाखवला आणि दूध हे त्या साधेपणाचं प्रतीक आहे. तू हे गाईचं, म्हशीचं किंवा शेळीचं घेऊ शकतोस, पण शक्य असल्यास गाईचं दूध सर्वश्रेष्ठ आहे. हे शरीराला पोषण देतं, मनाला शांती देतं आणि आत्म्याला संयम शिकवतं. तरुणाने उत्सुकतेने विचारलं, गुरुवर, दुधात असं काय आहे जे त्याला इतकं खास बनवतं? गुरु हलका हस्त म्हणाले, पुत्रा, बुद्धांनी सांगितलं आहे, शरीराला निरोगी ठेवणं हा आपला पहिला धर्म आहे. दूध हे एक संपूर्ण आहार आहे. यात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. हे हाडांना मजबूत करतात, सांध्यांच्या वेदना कमी करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. जेव्हा तू कमजोरीशी झगडतोस, हातपाय थकतात, तेव्हा दूध ही ती शक्ती आहे जी तुला पुन्हा उभं करते. बुद्धांच्या अष्टांगिक मार्गात सम्यक कर्म यावर भर दिला आहे. दूध पिणं हेच आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी ते सम्यक कर्म आहे. दूध लाल रक्तपेशींची निर्मिती वाढवतं, ज्यामुळे थकवा कमी होतो. यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ऍसिड असतं, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करतं आणि हे दोन्ही उत्तम झोपेसाठी आवश्यक आहे. जेव्हा तू रात्री शांतपणे झोपतोस, तेव्हा दुसऱ्या दिवशी तुझं मन ताजंतवानं राहतं. बुद्धांनी ध्यान आणि स्मृती यांचं महत्त्व सांगितलं आहे. दूध तुझ्या मेंदूची कार्यक्षमता वाढवतं, ताण कमी करतं आणि नैराश्याशी लढतं. गुरु पुढे म्हणाले, दुधाचा प्रत्येक घोट हा निसर्गाच्या करुणेचं प्रतीक आहे. हे बद्धकोष्ठता दूर करतं, रक्तदाब नियंत्रित ठेवतं आणि मधुमेह व हृदयविकाराचा धोका कमी करतं. हे केसांना बळकट करतं, त्वचेला तेज आणतं आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं. बुद्धांनी 4 आर्यसत्यांमध्ये दुःखाच्या कारणाची चर्चा केली आहे. आपलं बरंचसं दुःख हे शरीराकडे केलेल्या दुर्लक्षामुळे येतं. दूध त्या दुर्लक्षाचा अंत करतं. जसं बुद्धांच्या शिकवणी मनाला पोषण देतात, तसंच दूध शरीराला पोषण देतं. तरुणाने विचारलं, गुरुवर, दूध खरंच इतकं फायदेशीर आहे का? गुरु उत्तर दिले, हो बेटा, पण यासाठी संयम आवश्यक आहे. बुद्धांनी मध्यम मार्ग शिकवला आहे, ना फार जास्त ना फार कमी. दूध योग्य प्रमाणात घे आणि ते निसर्गातील इतर औषधींसोबत एकत्र कर. हा उपाय फक्त दूध नाही, तर एक संतुलित मिश्रण आहे.
दूध एकही शक्तिशाली आहे, पण जेव्हा त्यात सौंफ, अश्वगंधा, वेलदोडा, आलं आणि खडीसाखर मिसळते तेव्हा ते संजीवनी बनतं. कल्पना कर पुत्रा, तू सकाळी उठतोस आणि तुझं शरीर जड नाही तर हलकं वाटतं. तुझे सांधे लवचिक होतात आणि दिवसभराचा थकवा नाहीसा होतो. हीच दुधाची ताकद आहे. पण हे पीत असताना बुद्धांची स्मृती ठेव. प्रत्येक घोट घेताना असं समज की तू आपल्या शरीराचा सन्मान करतो आहेस. बुद्धांनी सांगितलं आहे, जो आपल्या शरीराची काळजी घेतो तोच आपल्या मनाचीही काळजी घेऊ शकतो. गुरु पुढे सांगू लागले, दुधाचा इतिहासही खूप गहन आहे. आयुर्वेदात त्याला अमृत मानलं गेलं आहे. जेव्हा तू ते योग्य वेळी, सकाळी किंवा रात्री पितोस तेव्हा ते तुझा संपूर्ण दिवस बदलून टाकतं. सकाळी ते ऊर्जा देतं आणि रात्री शांती. बुद्धांप्रमाणे जे प्रत्येक टप्प्यावर संतुलन शिकवतात, दूधही तेवढंच संतुलन आणतं. पण बेटा, काही गोष्टी लक्षात ठेव. जर तुला दूध पचण्यात अडचण असेल किंवा एलर्जी असेल तर बदामाचं दूध किंवा नारळाचं दूध घे. बुद्धांनी सम्यक दृष्टी यावर भर दिला आहे. आपलं शरीर ओळख आणि जे तुला योग्य आहे तेच निवड. हा उपाय प्रत्येकासाठी आहे, पण त्याला आपल्या गरजेनुसार घडव. दुधाची खरी ताकद तेव्हाच प्रकट होते जेव्हा तू ते श्रद्धा आणि संयमाने स्वीकारतोस. तरुणाने उत्सुकतेने विचारलं, गुरुवर, हे तर अद्भुत आहे, पण याला इतर औषधींसोबत कसं मिसळायचं? गुरु मंद हसले आणि म्हणाले, संयम ठेव पुत्रा, हा उपाय एक प्रवास आहे. जसा बुद्धांनी हळूहळू सत्याचा शोध लावला तसंच आपणही या उपायाचं ज्ञान पावलोपावली मिळवू. दूध हे त्याचं अधिष्ठान आहे, ती भक्कम नीम ज्यावर बाकीच्या औषधींचा पाया उभा राहील. हे शरीराला अशा प्रकारे तयार करतं की इतर घटक सहजपणे आपलं कार्य करू शकतील. मित्रांनो, हे होतं दुधाचं महत्त्व. SR प्रकारेमध्ये आपण फक्त औषधींची चर्चा करत नाही, तर त्या आपल्या जीवनाशी कशा जोडल्या जातात हेही समजून घेतो. बुद्धांनी सांगितलं आहे, आपल्या शरीराला मंदिरासारखं माना. दूध हे त्या मंदिराचा पहिला दगड आहे. हे सांध्यांच्या वेदना कमी करतं, कारण यात असलेलं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D हाडांना बळकट करतात. हे कमजोरी दूर करतं, कारण प्रोटीन आणि ऊर्जा तुला दिवसभर चालण्याची ताकद देतात. आणि हे मनाला शांती देतं, कारण चांगली झोप आणि कमी ताण हे बुद्धांच्या मार्गातील एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. दूध एकट्यानं खूप काही करू शकतं, पण जेव्हा या उपायातील इतर औषधींसोबत ते एकत्र येतं तेव्हा ते चमत्कार घडवतं. गुरूंनी तरुणाला शांत स्वरात शिकवलं, पुत्रा, प्रत्येक औषध हे एक पाऊल आहे शांततेकडे, आरोग्याकडे नेणारं. R प्रकारेमध्ये आपण हेच शिकतो की प्रत्येक छोट पाऊल ही महत्वाचं असतं. तर चला आता पुढच्या भागात सौंफ या औषधीची ताकद जाणून घेऊ. हा उपाय केवळ शरीर बदलण्याची नाही, तर तुझं संपूर्ण आयुष्य घडवण्याची ताकद ठेवतो. सौंफ, शांततेची औषधी आणि बुद्धांचा संयम. मित्रांनो, SR प्रकारेमध्ये आपण आता या उपायाची दुसरी औषधी पाहतो, सौंफ. गुरु तरुणाकडे पाहून म्हणाले, पुत्रा, दुधानं तुझ्या शरीराची नीम तयार केली आहे, आता सौंफ त्याला शांतता आणि संतुलन देईल. ही लहानशी बी निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. बुद्धांनी संयमाचा उपदेश केला आणि सौंफ त्या संयमाचं जिवंत प्रतीक आहे, सादगीतील सामर्थ्य. सौंफ तुझ्या शरीराला असा थंडावा देते की आजाराला वाढण्यासाठी जागाच मिळत नाही. हे तुझं पचन सुधारतं, रक्त शुद्ध करतं आणि मन शांत ठेवतं. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही संतुलित असतात तेव्हा आरोग्य आपोआप उमलतं. तरुणाने विचारलं, गुरुवर, सौंफ तर आपण जेवणानंतर खातो, पण ती आजारांमध्ये कशी मदत करेल?
गुरुने शांतपणे उत्तर दिले, पुत्रा, बुद्धांनी अष्टांगिक मार्गात सम्यक प्रयास याबद्दल सांगितलं आहे. सौंफ तोच योग्य प्रयास आहे जो तुझं पचन सुधारतो, शरीर शांत ठेवतो आणि ऊर्जा टिकवतो. ती पित्त संतुलित करते, गॅस, अपचन आणि आम्लपित्त दूर करते. लक्षात ठेव, जेव्हा तुझं पोट ठीक असतं तेव्हा तुझं शरीर आणि मनही संतुलित राहतं. बुद्धांनी सांगितलं आहे, सर्व त्रास मनातून सुरू होतात, पण जर पोट अशांत असेल तर मन कसं शांत राहील. सौंफ ही खरंच औषधी गुणांचं भांडार आहे. ती कमी कॅलरीची असूनही पॉलिफेनोल अँटीऑक्सिडंट्सने भरलेली आहे, जी शरीराला रोगांशी लढण्याची ताकद देतात. ती ताप, संधिवात, बद्धकोष्ठता आणि प्रवाहिका, पेचिश सारख्या आजारांतही आराम देते. बुद्धांच्या करुणेसारखीच सौंफ शरीराच्या प्रत्येक अवयवाला थंडावा आणि आराम देते. ती डोळ्यांसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. डोळे थकले असतील तर सौंफ त्यांना ताजेतवाने करते. गुरु थोडा थांबले आणि हळू आवाजात पुढे म्हणाले, सौंफचं प्रत्येक दाणा हा एक संदेश आहे. सादगीतही सामर्थ्य असतं आणि लहानशा गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. गुरु हळूवार आवाजात म्हणाले, पुत्रा, बुद्धांनी 4 आर्यसत्यामध्ये दुःखाच्या मूळ कारणांबद्दल सांगितलं आहे. आपलं दुःख अनेकदा चुकीच्या आहारामुळे आणि पचनाच्या बिघाडामुळे निर्माण होतं. सौंफ त्या कारणाला मुळातून दूर करण्याची ताकद ठेवते. ती भूक वाढवते, ज्यामुळे शरीर योग्य वेळी पोषण घेऊ शकतं. पोटातील अनावश्यक उष्णता शांत करून शरीर हलकं, प्रसन्न वाटायला लागतं. आणि जेव्हा ती दुधाबरोबर घेतली जाते तेव्हा तिचा प्रभाव दुपटीने वाढतो. दुधाची ताकद आणि सौंफची शांतता मिळून कमजोरीचा मुळापासून नाश करतात. गुरु थोडे पुढे झुकून म्हणाले, कल्पना कर बेटा, तू दिवसभर काम केलंस आणि पोटातील जडपणा किंवा गॅसमुळे थकवा दुप्पट झाला. सौंफ तो जडपणा दूर करते. ती पचनसंस्थेचं शुद्धीकरण करते आणि त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. बुद्धांनी सम्यक स्मृतीचं महत्त्व सांगितलं आहे. सौंफ तुझं मन सजग ठेवते, कारण पोट नीट असेल तर मेंदूही चपळ राहतो. ती ताण कमी करते आणि तुला शांततेची खरी अनुभूती देते. तरुणाने कौतुकाने विचारलं, गुरुवर, हे तर अद्भुत आहे, पण ती सांध्यांच्या वेदनांमध्ये कशी मदत करते? गुरु हसले आणि म्हणाले, पुत्रा, सांध्यांचा त्रास अनेकदा शरीरातील सूज आणि उष्णतेमुळे वाढतो. सौंफचा थंडावा ती सूज हळूहळू कमी करतो. तिच्यातील अँटीऑक्सिडंट्स सांध्यांना आराम देतात आणि दुधासोबत मिळून हाडांना बळकट करतात. बुद्धांनी सांगितलं होतं, प्रत्येक छोट पाऊल महत्वाचं असतं. सौंफ तेच छोट पाऊल आहे जे तुला मोठ्या दुखापासून वाचवतं. गुरूंच्या चेहऱ्यावर एक गंभीर स्मित होतं. सौंफचा इतिहासही गहिरा आहे. आयुर्वेदात तिला वात आणि पित्त शांत करणारी औषधी मानली आहे. प्राचीन काळी संन्यासी तिला बरोबर ठेवत, कारण ती भूक आणि तहान दीर्घकाळ संतुलित ठेवते. ती शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. बुद्धांप्रमाणे जे सादगीत सामर्थ्य पाहत होते, सौंफ ही सादगीने भरलेली आहे. ती लहान दिसते, पण तिचे परिणाम अफाट असतात. गुरु पुढे म्हणाले, पण बेटा, सौंफ योग्य प्रकारेच वापरावी. तिला दुधात मिसळण्याआधी सौंफ थोडीशी भाजून घे, ज्यामुळे तिचा सुगंध आणि गुणधर्म वाढतील. बुद्धांनी सम्यक संकल्प, योग्य निश्चय याची शिकवण दिली. सौंफ श्रद्धेने मिसळ, ती तुझ्या शरीराला नवी ताकद देईल. हा उपाय फक्त पिण्याची गोष्ट नाही, तर एक साधना आहे. दरवेळी जेव्हा तू हा पेय तयार करशील, बुद्धांची शांती आठव, निसर्गाचे आभार मान आणि आपल्या शरीराला मान दे. सौंफचं वैशिष्ट्य असं आहे की ती सर्व ऋतूंमध्ये उपयोगी पडते. हिवाळ्यात पचन उबदार ठेवते, उन्हाळ्यात थंडावा देते,
ती बवासीरसारख्या रोगांतही आराम देते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करते. बुद्धांनी मध्यम मार्ग शिकवला. सौंफ हाच तो मध्यम मार्ग आहे. ना फार गर्म ना फार थंड, फक्त संतुलन, जे तुझ्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. तरुणाने विचारलं, गुरुवर, ही सौंफ सर्वांना घेता येईल का? गुरु म्हणाले, हो पुत्रा, सौंफ सर्वांसाठी आहे. पण जर तुला उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर किंवा मधुमेह असेल तर ती दुधाबरोबर संयमाने घे. कारण बुद्धांनी सांगितलं आहे, संयम हाच खरा आरोग्याचा मार्ग आहे. त्यानंतर गुरु पुढे म्हणाले, बुद्धांनी सम्यक दृष्टी सांगितली. आपलं शरीर समजून घे आणि जे तुला योग्य आहे तेच कर. हा उपाय लवचिक आहे, तो आपल्या गरजेनुसार बदल. सौंफचा परिणाम मंद पण खोल असतो. ती तुझं शरीर आतून बरे करते. दुधासोबत घेतल्यास पचन सुधारतं, ज्यामुळे इतर औषधं अधिक प्रभावी होतात. बुद्धांच्या करुणेसारखी सौंफ ही तुझी एक निःशब्द मैत्रीण आहे, जी शांतपणे तुझी मदत करते. ती थकवा कमी करते, कारण पोट हलका असलं की शरीरात ऊर्जा टिकून राहते. मित्रांनो, ही होती सौंफची शक्ती. SR प्रकारे मध्ये आपण समजतो की आरोग्य फक्त शरीराचं नसतं, तर मनाचंही असतं. सौंफ म्हणजे त्या शांतीचं प्रतीक, जी बुद्धांच्या मार्गाने अंतःकरणात उतरते. ती सांध्यांचा त्रास कमी करते, म्हणून शरीर हलके व मुक्त वाटते. ती कमजोरी दूर करते, यामुळे पचनाला नवी ताकद मिळते. आणि ती मनाला शांती देते, जेव्हा ताण हळूहळू विरघळून जातो. गुरूंनी युवकाला शिकवले की प्रत्येक औषधी ही मुक्तीकडे नेणारा एक टप्पा आहे. सौंफ हा त्या टप्प्याचा दुसरा भाग आहे. ती दुधाची ताकद वाढवते आणि पुढची औषधी अश्वगंधा या संपूर्ण उपायाला आणखी गहन बनवते. SR प्रकारे जीवनशैलीतून आपण हेच शिकतो, प्रत्येक छोटीशी गोष्टही महत्वाची असते. चला तर मग आता पुढील भागात अश्वगंधेची शक्ती समजून घेऊया. हीच ती औषधी आहे जी तुमच्या जीवनाला बदलण्याच्या मार्गावर नेईल, ताकदीचा स्रोत आणि बुद्धाची शक्ती. मित्रांनो, SR प्रकारे प्रवासात आपण आता या उपायाच्या तिसऱ्या औषधीकडे येतो, अश्वगंधा. गुरूंनी युवकाला सांगितले, बाळा, दुधाने तुझ्या शरीराला आधार दिला, सौंफने त्यात शांतता आणली आणि आता अश्वगंधा त्यात ताकद भरून देईल. अश्वगंधा ही आयुर्वेदातील सर्वात सामर्थ्यशाली औषधींपैकी एक आहे. बुद्धांनी योग्य प्रयत्न आणि योग्य समाधीचा उपदेश दिला, आणि अश्वगंधा म्हणजेच तो प्रयत्न जो शरीर आणि मन या दोघांना गहन शक्ती देतो. ती कमजोरीची मुळे उपटून टाकते आणि तुला जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद देते. युवकाने उत्सुकतेने विचारले, गुरुवर, ही अश्वगंधा काय आहे आणि ती माझ्या कमजोरीवर कशी उपाय करेल? गुरु हसले आणि म्हणाले, बाळा, अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. तिचे नाव संस्कृतमधून आले असून अर्थ आहे घोड्याचा वास, कारण ती घोड्यासारखी ताकद देते. बुद्धांनी 4 आर्यसत्यांमध्ये दुखातून मुक्तीचा मार्ग सांगितला. तुझी कमजोरी, सांध्यातील वेदना आणि थकवा हे सगळे दुखाचेच रूप आहे. अश्वगंधा ते दुःख दूर करते. अश्वगंधेमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-स्ट्रेस गुण आहे, जे शरीराला बळकटी देतात आणि मन शांत करतात. ती रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्यामुळे वारंवार आजारपण येत नाही. तसेच तिच्यातील ॲडॅप्टोजेन गुणधर्म ताण कमी करून शरीराला तणावाशी लढण्याची क्षमता देतात. बुद्धांनी सांगितले होते, मनःशांतीच खरे सुख आहे. अश्वगंधा हीच ती शांती आणणारी औषधी आहे. ही गाढ आणि निर्मळ झोप देते, ज्यामुळे तुम्ही सकाळी ताजेतवाने जागे होता. मन शांत असले, झोप पूर्ण झाली
तर थकवा आपोआप नाहीसा होतो. गुरु पुढे म्हणाले, अश्वगंधा सांधेदुखीवरही अद्भुत कार्य करते. तिचे अँटी-इन्फ्लेमेटरी गुण सूज कमी करतात आणि दुधासोबत मिळून ती हाडे अधिक बळकट करते. बुद्धांच्या अष्टांगिक मार्गात सम्यक कर्माचा उल्लेख आहे. अश्वगंधा हेच ते योग्य कर्म आहे जे तुमच्या शरीराचा आदर राखते. ही औषधी मेंदूची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती अधिक तीक्ष्ण होते. शरीरातील ऊर्जा वाढवून ती थकवा दूर करते. कल्पना कर बाळा, तू दिवसभर काम करतोस, पण पूर्वीसारखा थकून जात नाहीस. तुझे सांधे लवचिक राहतात आणि मन शांत असते. हीच अश्वगंधेची ताकद आहे. बुद्धांनी करुणा शिकवली आणि ही औषधी म्हणजे शरीरासाठीची करुणाच आहे. तिच्यात अँटीबॅक्टेरियल गुण आहेत जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तसेच ती अनेक आजारांची लक्षणे कमी करते, जसे की संधिवात, ताणतणाव आणि अशक्तपणा. युवकाने विचारले, गुरुवर, हे खूप फायदेशीर वाटते, पण ही औषधी नेमकी कशी काम करते? गुरु हसून म्हणाले, बाळा, अश्वगंधा शरीरात संतुलन आणते. बुद्धांनी मध्यम मार्ग शिकवला, ना खूप जास्त ना खूप कमी. अश्वगंधाही तसेच करते. ती ताण निर्माण करणाऱ्या हार्मोनवर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे मन अस्वस्थ होत नाही. ती स्नायूंना बळकट करते, त्यामुळे शरीर दुर्बल होत नाही. दुधाच्या पौष्टिकतेसोबत आणि सौंफच्या शांतीसोबत मिळून तिचा परिणाम अधिक सामर्थ्यशाली होतो. आयुर्वेदात अश्वगंधेला रसायन म्हटले आहे, म्हणजे अशी औषधी जी तरुणाई आणि शक्ती टिकवते. प्राचीन काळी योद्धे तिचे सेवन शक्तीसाठी करत होते. ही थकवा दूर करते आणि साधकांना ध्यानात मदत करते. जसे बुद्ध गहन ध्यानात मग्न होत, तसेच अश्वगंधा तुलाही ती गहराई देते. ती तुझ्या मनाला स्थिर करते आणि शरीराला बळकटी देते. गुरु पुढे म्हणाले, बाळा, पण ती योग्य पद्धतीने वापरावी. दुधात मिसळण्यापूर्वी ती पावडरच्या स्वरूपात घ्या आणि थोड्याशा प्रमाणात सुरू करा. बुद्धांनी नेहमी योग्य संकल्पाची शिकवण दिली आहे. अश्वगंधा श्रद्धेने घ्या, ती तुझ्यासाठी चमत्कार करेल. हा उपाय म्हणजे एक साधना आहे. तो तयार करताना बुद्धांची शांतता आठवा. प्रत्येक चमच्यात निसर्गाचे आभार माना. ही फक्त औषधी नसून जगण्याची एक पद्धत आहे. अश्वगंधा प्रत्येक ऋतूत उपयोगी पडते. हिवाळ्यात ती शरीराला उष्णता देते आणि उन्हाळ्यात ताण कमी करते. ती मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. बुद्धांनी योग्य स्मृतीची शिकवण दिली आहे. अश्वगंधा तुला ती स्मृती देते, कारण ती मेंदूला तीव्र करते. ती तुझी रोगप्रतिकार शक्ती वाढवते, ज्यामुळे ऋतुजन्य आजारांपासून तू सुरक्षित राहतोस. युवकाने विचारले, गुरुवर, ही प्रत्येकजण घेऊ शकतो का? गुरु म्हणाले, बाळा, अश्वगंधा बहुतेक लोकांसाठी फायदेशीर आहे. पण काही गोष्टी लक्षात ठेव. गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या माता ती घेऊ नये. जर तुला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर आधी वैद्यकीय सल्ला घे. बुद्धांनी योग्य दृष्टिकोन शिकवला आहे. आपले शरीर ओळखा आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच करा. हा उपाय प्रत्येकासाठी आहे, पण तो आपल्या गरजेनुसार बदलावा. अश्वगंधाचा प्रभाव खोल असतो. ती हळूहळू कार्य करते, पण परिणाम दीर्घकाळ टिकतात. ती शरीराला आतून निरोगी बनवते. जेव्हा तू ती दूध आणि बडीशेप सोबत पितोस, तेव्हा ती ताण कमी करते, सांध्यातील वेदना कमी करते आणि अशक्तपणा दूर करते. बुद्धांच्या करुणेसारखीच अश्वगंधा ही तुझ्यासाठी एक सहचरी आहे, जी तुला प्रत्येक पावलावर साथ देते. मित्रांनो, ही होती अश्वगंधेची शक्ती. SR प्रकारे मध्ये आपण हे समजतो की ताकद फक्त शरीराची नसते, तर मनाचीही असते. अश्वगंधा सांध्यातील वेदना कमी करते कारण ती सूज कमी करते.
ती कमजोरी दूर करते कारण ती ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आणि ती मनाला शांतता देते कारण ती ताण कमी करते आणि झोपेच्या समस्या सुधारते. गुरूंनी युवकाला शिकवले की प्रत्येक औषधी हा आरोग्याच्या आणि शक्तीच्या मार्गावरचा एक टप्पा आहे. अश्वगंधा हा त्या मार्गाचा तिसरा टप्पा आहे. ती दूध आणि बडीशेपच्या प्रभावाला वाढवते. आणि पुढची औषधी वेलदोडा या संपूर्ण उपायाला अधिक शुद्ध करणार आहे. SR प्रकारे मध्ये आपण हेच शिकतो, प्रत्येक पाऊल महत्वाचे असते. चला तर मग पुढच्या भागात वेलदोड्याची शक्ती समजून घेऊया. हा उपाय तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणारा आहे, आरोग्याचा सुगंध आणि बुद्धाची शुद्धता. मित्रांनो, SR प्रकारे मध्ये आपण आता या उपायाच्या चौथ्या औषधीकडे येतो, वेलदोडा. गुरूंनी युवकाला सांगितले, बाळा, दुधाने तुला आधार दिला, बडीशेपने शांती, अश्वगंधेने ताकद, आणि आता वेलदोडा तुला शुद्धता आणि आरोग्याचा सुगंध देईल. ही छोटीशी गोष्ट म्हणजे निसर्गाचा अमूल्य रत्न आहे. बुद्धांनी सम्यक वचन आणि सम्यक कर्म यांची शिकवण दिली. वेलदोडा म्हणजे तेच सम्यक कर्म जे शरीर शुद्ध करते आणि मनाला सुख देते. तो या उपायाला आणखी प्रभावी बनवतो. युवकाने विचारले, गुरुवर, वेलदोडा तर आपण चहात टाकतो, पण तो माझ्या आरोग्याला कसा उपयोगी पडेल? गुरूंनी उत्तर दिले, बाळा, वेलदोडा फक्त चवीसाठी नसतो, तो जीवनासाठी असतो. बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगून दुखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. तुझा थकवा, सांध्यांचा त्रास आणि ताण हे सगळे दुःख आहे. वेलदोडा ते दुःख कमी करतो. त्यातील अँटीऑक्सिडंट आणि डायोरेटिक गुण रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. ही औषधी शरीराची शुद्धी करते आणि विषारी घटक बाहेर काढते. वेलदोड्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म आहे, जे तोंडातील हानिकारक जीवाणूंचा नाश करतात. बुद्धांनी सम्यक स्मृतीची शिकवण दिली होती. जेव्हा तोंड निरोगी असते, तेव्हा मनही जागरूक आणि सजग राहते. वेलदोड्याचा सुगंध ताण कमी करतो आणि मेंदू शांत करतो. ही पचनशक्ती सुधारते, त्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते. जेव्हा वेलदोडा दुधासोबत घेतला जातो, तेव्हा त्याची ताकद आणखी वाढते. दुधाची पोषण शक्ती, बडीशेपची शांती आणि अश्वगंधेची ऊर्जा हे सगळे मिळून त्याच्या प्रभावाला अनेक पटींनी वाढवतात. गुरु पुढे म्हणाले, वेलदोडा सांध्यांच्या वेदनेतही उपयुक्त आहे. त्यातील दहशामक गुण सूज कमी करतात आणि दुधासोबत मिळून तो हाडांना बळकटी देतो. बुद्धांच्या अष्टांगिक मार्गात सम्यक कर्माची शिकवण आहे. वेलदोडा म्हणजे तेच कर्म जे शरीराला शुद्ध आणि निरोगी ठेवते. हा हृदयाच्या आरोग्यासाठीही लाभदायी आहे, कारण तो रक्ताभिसरण सुधारतो. काही कर्करोगांमध्ये तो कीमो प्रिव्हेंटिव्ह एजंट सारखाही काम करू शकतो. कल्पना कर, बाळा, दिवसभर काम करूनही पूर्वीसारखे जडपणा जाणवत नाही. तुझे तोंड ताजेतवाने राहते आणि मन शांत होते. हीच वेलदोड्याची ताकद आहे. बुद्धांनी करुणा शिकवली आणि ही औषधी तुझ्यासाठी करुणेचेच रूप आहे. तिचे जंतुनाशक गुण संक्रमण कमी करतात. ती थकवा दूर करते, कारण शरीर शुद्ध झाले की ऊर्जा आपोआप वाढते. युवकाने विचारले, गुरुवर, हे कसे कार्य करते? गुरु म्हणाले, बाळा, वेलदोडा शरीराची आतून शुद्धी करतो. बुद्धांनी मध्यम मार्ग शिकवला. वेलदोडा म्हणजे तोच संतुलन जो पचनशक्ती वाढवतो आणि अन्नातून पोषण अधिक चांगल्या प्रकारे मिळवून देतो. हे रक्तदाब नियंत्रित ठेवते, ज्यामुळे तुझे हृदय निरोगी राहते आणि याचा सुगंध मनाला हलकेपणाची अनुभूती देतो. जेव्हा तू हे दुधामध्ये मिसळतोस, तेव्हा हा उपाय एक नवीन सुवास आणि ऊर्जा प्राप्त करतो. इलायचीचा इतिहास देखील अत्यंत प्राचीन आहे. आयुर्वेदात याचा उपयोग पचन सुधारण्यासाठी आणि श्वासाच्या त्रासासाठी केला जात असे.
प्राचीन काळात व्यापारी याला सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान मानत. थंडीत ती उब देते आणि उन्हाळ्यात गारवात अगदी बुद्धाप्रमाणे, जे प्रत्येक परिस्थितीत शांती शिकवत होते. इलायची सुद्धा प्रत्येक ऋतूत तुझी सोबत करते. ती तोंडातील जखमा लवकर भरून काढते आणि श्वासाला ताजेपणा देते. गुरु पुढे म्हणाले, पण बाळा, याचा योग्य रीतीने उपयोग कर. दुधात टाकण्याआधी हलकेसे ठेचून घे, जेणेकरून तिचे सर्व गुणधर्म पूर्णपणे बाहेर पडतील. बुद्धांनी योग्य संकल्पाची शिकवण दिली होती. इलायची श्रद्धेने मिसळ आणि ती तुझ्यासाठी चमत्कार करेल. हा उपाय एक साधना आहे. तो बनवताना बुद्धांच्या शुद्धतेची आठवण ठेव. प्रत्येक दाण्यात निसर्गाचे आभार मान. हे केवळ औषध नाही तर जीवन शुद्ध करण्याची पद्धत आहे. इलायची सर्व ऋतूंमध्ये उपयोगी ठरते. हिवाळ्यात ती श्वसनाचा त्रास कमी करते आणि उन्हाळ्यात घामाची दुर्गंधी दूर करते. ती मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. बुद्धांनी योग्य स्मृतीची शिकवण दिली होती. इलायची सुद्धा तुला ती स्मृती देते, कारण ती मेंदू शांत आणि तीक्ष्ण करते. ही तुझी रोगप्रतिकार शक्ती वाढवते, ज्यामुळे ऋतुजन्य आजारांपासून तू सुरक्षित राहतोस. युवकाने विचारले, गुरुवर, हे सर्वजण घेऊ शकतात का? गुरु म्हणाले, हो बाळा, इलायची बहुतेक सर्वांसाठी हितकारी आहे. परंतु जर तुला पित्ताचा त्रास असेल तर ती कमी प्रमाणात घे. बुद्धांनी योग्य दृष्टिकोनाची शिकवण दिली होती. आपल्या शरीराला जाणून घे आणि जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच कर. हा उपाय सर्वांसाठी आहे, पण तो आपल्या गरजेनुसार बदल. इलायचीचा परिणाम त्वरित आणि प्रभावी असतो. ही तुमच्या शरीराची शुद्धी करते आणि मन हलकं करते. जेव्हा तुम्ही ती दूध, बडीशेप आणि अश्वगंधासोबत पिता, तेव्हा ती पचन सुधारते, तणाव कमी करते आणि सांध्यांना आराम देते. बुद्धांच्या शुद्धतेप्रमाणेच इलायची ही तुमच्यासाठी एक सखा आहे, जी तुम्हाला प्रत्येक पावलावर शुद्ध आणि निरोगी ठेवते. मित्रांनो, ही होती इलायचीची ताकद. SR प्रकारेमध्ये आपण समजतो की शुद्धता ही फक्त मनाची नसून शरीराचीही असते. इलायची सांध्यांच्या वेदना कमी करते कारण ती सूज शांत करते. ती अशक्तपणा दूर करते कारण ती पचन सुधारते आणि ऊर्जा वाढवते. तसेच तिचा सुगंध तणाव कमी करून मनाला शांतता देतो. गुरूंनी त्या तरुणाला शिकवलं, प्रत्येक औषधी हा शुद्धतेकडे नेणारा एक पाऊल असतो. इलायची त्या पावलाचा चौथा भाग आहे. ती दूध, बडीशेप आणि अश्वगंधाचा परिणाम वाढवते आणि पुढील औषधी आलं त्याला आणखी गहिराई देईल. SR प्रकारेमध्ये आपण हेच शिकतो की प्रत्येक पाऊल महत्वाचं असतं. चला तर मग पुढच्या भागात आलया औषधीची ताकद जाणून घेऊया. हा उपाय तुमच्या जीवनात नवी ऊर्जा भरणारा आहे. आलं म्हणजे ऊर्जा आणि बुद्धांची जिवंतता. गुरूंनी तरुणाला सांगितलं, बाळा, दुधाने तुला आधार दिला, बडीशेपने शांतता दिली, अश्वगंधाने ताकद दिली, इलायचीने शुद्धता दिली आणि आता आलं तुझ्यात ऊर्जेचा संचार करेल. ही निसर्गाची ती आग आहे जी तुझ्या शरीराला जागं करते. बुद्धांनी योग्य प्रयत्न आणि योग्य आजीविका यांची शिकवण दिली आहे. हाल तोच प्रयत्न आहे जो तुला जिवंत बनवतो आणि जीवनात ऊर्जा ओततो. तरुणाने विचारलं, गुरुवर, आलं तर आपण सर्दी खोकल्यात घेतो. हे माझ्या अशक्तपणा आणि सांध्यांच्या वेदनांवर कसं मदत करेल? गुरूंनी उत्तर दिलं, पुत्रा, आलं फक्त सर्दीचं औषध नाही, तर जीवनाची शक्ती आहे. बुद्धांनी 4 आर्यसत्यमध्ये दुःखाच्या कारणाची व्याख्या केली आहे. तुझा थकवा, सांध्यांचा त्रास आणि अशक्तपणा हे सगळं दुःखाचेच रूप आहे. हालते दुःख कमी करतं. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला रोगांपासून वाचवतात आणि त्याची गर्म तासीर ऊर्जा वाढवते. आल्याचे चमत्कारिक गुण आणि बुद्धांचा संदेश. आल्यामध्ये असे दाहनाशक, अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत जे सांध्यातील वेदना आणि सूज कमी करतात.
बुद्धांच्या अष्टांगिक मार्गात सम्यक कर्म, योग्य कृती याचा उल्लेख आहे. आले म्हणजेच अशी योग्य कृती जी तुझ्या शरीराला बळकट करते. हे पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे अन्नातील संपूर्ण पोषण शरीराला मिळते. हे मेटाबॉलिझम वाढवते, त्यामुळे शरीर अशक्त पडत नाही. हे भूक वाढवते आणि थकवा दूर करते. गुरु म्हणाले, आल्याचा प्रत्येक तुकडा एक चमत्कार आहे. हे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजारांशी लढते. बुद्धांनी सम्यक स्मृती, योग्य जागरूकता यावर भर दिला. जेव्हा तुझे पचन चांगले असते तेव्हा तुझा मनही सजग राहतो. आले वृद्धत्वाची गती कमी करते, कारण त्यातील अँटीऑक्सिडंट्स डीएनएचे नुकसान टाळतात. जेव्हा तू ते दुधासोबत घेतोस तेव्हा ते अधिक प्रभावी होते. दुधाची ताकद, बडीशेपची शांती, अश्वगंधेची ऊर्जा आणि वेलचीची शुद्धता, हे सारे मिळून या पिण्याचे सामर्थ्य वाढवतात. कल्पना कर बेटा, तू सकाळी उठतोस आणि आधीसारखा थकवा जाणवत नाही. तुझे सांधे हलके राहतात आणि दिवसभराची ऊर्जा तुझ्यासोबत असते. ही आहे आल्याची ताकद. बुद्धांनी करुणा शिकवली. आले तुझ्यासाठी तीच करुणा आहे. थंडीत हे विशेष फायदेशीर ठरते, कारण याची उष्णता शरीराला बळकट ठेवते. हे सर्दी, खोकला आणि घशातील खवखव दूर करते. युवकाने विचारले, गुरुवर, हे कसे काम करते? गुरु म्हणाले, पुत्रा, आले शरीरात अग्नीप्रमाणे कार्य करते. बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला. आले तेच संतुलन आणते. हे पचन वेगवान करते, त्यामुळे वायू आणि अपचनाची समस्या नष्ट होते. हे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे सांधे आणि स्नायूंना आराम मिळतो. याची उष्णता थकवा जाळून ऊर्जा बनवते. जेव्हा तू ते दुधात मिसळतोस तेव्हा या नुसख्याला एक नवी जीवनशक्ती मिळते. आल्याचा इतिहासही प्राचीन आहे. आयुर्वेदात त्याला महाऔषधी म्हटले आहे. प्राचीन काळी सैनिक ताकद वाढवण्यासाठी याचा वापर करत. हे पोटातील उष्णता संतुलित करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. अद्रक बुद्धासारखी जिवंतता देणारी नैसर्गिक औषधी. बुद्धांसारखे जे प्रत्येक परिस्थितीत जिवंततेचा धडा देतात, तसंच अद्रकही तुला प्रत्येक ऋतूमध्ये ताकद देते. ही डोकेदुखी आणि मायग्रेन कमी करते, कारण ती तणाव शमवते. गुरु म्हणाले, पण बाळा, याचा योग्य प्रकारे उपयोग कर. दुधात घालण्याआधी अद्रक ठेचून किंवा किसून घे, म्हणजे तिचे सर्व गुणधर्म पूर्णपणे बाहेर येतील. बुद्धांनी योग्य संकल्प याबद्दल सांगितले होते. अद्रक श्रद्धेने वापर, ती तुझ्यासाठी चमत्कार करेल. हा उपाय म्हणजे एक साधना आहे. ती तयार करताना बुद्धांची जिवंतता लक्षात ठेव. प्रत्येक तुकड्यात निसर्गाचे आभार मान. हे फक्त औषध नाही, तर जीवनाला ऊर्जा देण्याचा मार्ग आहे. अद्रक प्रत्येक ऋतूत उपयुक्त असते. हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून बचाव करते. उन्हाळ्यात पचन सुधारते आणि शरीर हलके ठेवते. महिलांसाठी मासिक पाळीच्या वेदना कमी करते. बुद्धांनी योग्य स्मृती शिकवली होती. अद्रक ती स्मृती जागवते, कारण ती मेंदूला तल्लख आणि शरीराला हलकं करते. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे ऋतुजन्य आजारांपासून संरक्षण मिळतं. शिष्याने विचारले, गुरुवर, ही सर्वजण घेऊ शकतात का? गुरु म्हणाले, हो बाळा, बहुतेक लोकांसाठी अद्रक फायदेशीर आहे. पण जर पोटात जळजळ किंवा अल्सर असेल तर ती कमी प्रमाणात घे. बुद्धांनी योग्य दृष्टी शिकवली. आपल्या शरीराला समजून घ्या आणि जे योग्य आहे तेच करा. हा उपाय सर्वांसाठी आहे, पण तो आपल्या गरजेनुसार वापरा. अद्रकचा प्रभाव झपाट्याने आणि खोलवर होतो. ती शरीराला जागृत करते आणि मनाला ताजेतवाने करते. दूध, बडीशेप, अश्वगंधा आणि इलायची सोबत घेतल्यास ती पचन सुधारते,
सांध्यातील वेदना कमी करते आणि थकवा घालवते. बुद्धांच्या जिवंततेप्रमाणे अद्रक तुझ्यासाठी एक साथी आहे जी प्रत्येक पावलावर तुला ऊर्जा देते. अद्रकचे फायदे: सांध्यातील वेदना कमी करते, सूज शमवते, पचन सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, तणाव कमी करते आणि मनाला शांती देते. ही आहे अद्रकाची खरी शक्ती, शरीरालाच नव्हे तर जीवनालाही ऊर्जा देणारी. गुरूंनी युवकाला शिकवले की प्रत्येक औषधी ही ऊर्जेकडे नेणारा एक टप्पा आहे. अद्रक हा त्या टप्प्याचा 5वा भाग आहे. तो दूध, बडीशेप, अश्वगंधा आणि वेलदोड्याच्या प्रभावाला वाढवतो आणि पुढची औषधी, धाग्याची मिश्री, त्याला संतुलन देते. SR प्रकारे मध्ये आपण जीवनात हेच शिकतो की प्रत्येक पाऊल महत्वाचं असतं. चला मग आता पुढच्या टप्प्यात मिश्रीची शक्ती समजून घेऊया. हा उपाय तुमच्या जीवनात नवी स्फूर्ती आणणारा आहे. धाग्याची मिश्री, नैसर्गिक गोडवा आणि बुद्धाची साधेपणा. गुरूंनी सांगितले, बाळा, दुधाने तुला पाया दिला, बडीशेपने शांती दिली, अश्वगंधेने ताकद दिली, वेलदोड्याने शुद्धता दिली, अद्रकने ऊर्जा दिली, आणि आता मिश्री तुला नैसर्गिक गोडवा आणि संतुलन देईल. हीच ती निसर्गाची साधेपणा जी जीवनाला पूर्णत्व देते. बुद्धांनी सदाचरण आणि सत्संकल्प यांची शिकवण दिली. मिश्री म्हणजेच तो संकल्प जो शरीराला पोषण देतो आणि मनाला समाधान देतो. युवकाने विचारले, गुरुवर, मिश्री तर फक्त गोड पदार्थांमध्ये टाकतात, ती माझ्या आरोग्यासाठी कशी उपयुक्त ठरेल? गुरूंनी हस्त उत्तर दिलं, पुत्रा, धाग्याची मिश्री ही केवळ गोडवा नाही, तर जीवनाचं अमृत आहे. बुद्धांनी 4 आर्यसत्यांमध्ये दुखातून मुक्तीची शिकवण दिली. तुझी कमजोरी, थकवा आणि सांध्यांचा त्रास हे सगळं दुखाचे रूप आहे. मिश्री हे दुःख कमी करते. ती रिफाईंड साखरेपेक्षा कितीतरी चांगली आहे, कारण ती नैसर्गिक आहे. ती तत्काळ ऊर्जा देते आणि तिचा थंड स्वभाव शरीराचं संतुलन राखतो. मिश्रीमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट आणि लोह, आयरन सारखे पोषक तत्व असतात. बुद्धांच्या अष्टांगिक मार्गात सत्कर्म याचा उल्लेख आहे. मिश्री म्हणजे ते सत्कर्म जे शरीराला बळकट करतं. ती पचन सुधारते, त्यामुळे वायू, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचन दूर होतं. ती रक्त शुद्ध करते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. जेव्हा तू तिला दुधासोबत घेतोस तेव्हा ती आणखी प्रभावी होते. दुधाची ताकद, बडीशेपची शांती, अश्वगंधेची ऊर्जा, वेलदोड्याची शुद्धता, अद्रकाची स्फूर्ती हे सगळं मिळून मिश्रीचा परिणाम अनेक पटींनी वाढवतात. गुरूंनी शेवटी सांगितलं, मिश्रीचा प्रत्येक धागा एक संदेश देतो. जीवनात गोडवा, संतुलन आणि साधेपणा जप, कारण हेच तुझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं खरं गुपित आहे. हे ऊस आणि खजुराच्या रसापासून बनवले जाते, ज्यामुळे त्याला नैसर्गिक गोडवा मिळतो. बुद्धांनी साधेपणाची शिकवण दिली. मिश्री म्हणजेच ती साधेपणा आहे. यात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी होतात. ही डोळ्यांची दृष्टी वाढवते आणि तोंडातील जखमा बरी करते. ही शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते, त्यामुळे तू कोणत्याही ऋतूत निरोगी राहतोस. कल्पना कर बाळा, तू दिवसभर काम करतोस आणि आधीसारखी थकवा जाणवत नाही. पोट हलके राहते आणि मन समाधानात असते. हीच मिश्रीची ताकद आहे. बुद्धांनी करुणेची शिकवण दिली. मिश्री म्हणजे तुझ्यासाठी तीच करुणा आहे. ही सांधेदुखीतही मदत करते, कारण पचन सुधारून शरीराचे संतुलन राखते. ही थकवा दूर करते, कारण ती लगेच ऊर्जा देते. युवकाने विचारले, गुरुवर, ही कशी काम करते? गुरु म्हणाले, पुत्रा, मिश्री शरीरात संतुलन आणते. बुद्धांनी मध्यम मार्गाची शिकवण दिली. मिश्री म्हणजे तोच संतुलन आहे.
ही पचनाला गती देते, ज्यामुळे अन्नातून पूर्ण पोषण मिळते. रक्तातील आयर्नची कमतरता भरून काढते, त्यामुळे कमजोरी दूर होते आणि हिची थंडावा देणारी प्रकृती ताण कमी करते. जेव्हा तू ती दुधात मिसळतोस तेव्हा हा उपाय नैसर्गिक गोडवा आणि संतुलन मिळवतो. मिश्रीचा इतिहासही खोल आहे. आयुर्वेदात तिला शीतल औषध मानले गेले आहे. प्राचीन काळी ती लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी वापरली जात असे. हिवाळ्यात पचन चांगले ठेवते आणि उन्हाळ्यात थंडावा देते. बुद्ध जसे प्रत्येक परिस्थितीत समाधान शिकवतात, तसेच मिश्री तुला प्रत्येक ऋतूत संतुलन देते. ही घशातील खवखव कमी करते आणि तोंडाला ताजेपणा देते. गुरु पुढे म्हणाले, पण बाळा, ती योग्य प्रकारे वापर. ती दुधात घालण्याआधी लहान तुकडे कर, जेणेकरून ती व्यवस्थित विरघळेल. बुद्धांनी योग्य संकल्पाची शिकवण दिली आहे. मिश्री श्रद्धेने मिसळ आणि ती तुझ्यासाठी चमत्कार करेल. हा उपाय एक साधना आहे. तो तयार करताना बुद्धांच्या साधेपणाची आठवण ठेव. प्रत्येक धाग्यात निसर्गाचे आभार मान. हे केवळ एक औषध नाही, तर आयुष्य संतुलित ठेवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. साखरखडी मिश्री प्रत्येक ऋतूमध्ये उपयोगी ठरते. हिवाळ्यात ती शरीराला ऊर्जा देते आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. हिमोग्लोबिनची पातळी वाढवते, त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. बुद्धांनी सम्यक स्मृती शिकवली. साखरखडी मिश्री तुला ती स्मृती देते, कारण ती मेंदूला समाधान देते आणि शरीर हलके ठेवते. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे तू ऋतुजन्य आजारांपासून दूर राहतोस. युवकाने विचारले, गुरुवर, ही प्रत्येकजण घेऊ शकतो का? गुरु म्हणाले, पुत्रा, साखरखडी मिश्री बहुतेक लोकांसाठी लाभदायक आहे. पण जर तुला मधुमेह डायबेटिस असेल तर ती घेऊ नकोस. त्याऐवजी 3 ते 4 खजूर वापरू शकतोस. बुद्धांनी सम्यक दृष्टी शिकवली. आपल्या शरीराला जाणून घे आणि जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच कर. हा उपाय प्रत्येकासाठी आहे, पण तो आपल्या गरजेनुसार बदलावा. साखरखडीचा मिश्री परिणाम शांत, सौम्य आणि गहन असतो. ती तुझ्या शरीराला पोषण देते आणि मनाला समाधान. जेव्हा तू ती दूध, बडीशेप, अश्वगंधा, वेलदोडा आणि आलं यांसोबत घेतोस, तेव्हा ती पचन सुधारते, थकवा कमी करते आणि शरीराला संतुलन देते. बुद्धांच्या साधेपणासारखीच साखरखडी मिश्री तुझी जीवनसाथी आहे, जी प्रत्येक टप्प्यावर तुला संतोष देते. आणि ती मनाला शांती देते, कारण ती समाधान आणि थंडावा आणते. गुरूंनी युवकाला सांगितले, बाळा, प्रत्येक औषध हा संतुलनाकडे नेणारा एक पाऊल आहे. मिश्री हे त्या पावलांपैकी 6वे पाऊल आहे. ती दूध, बडीशेप, अश्वगंधा, वेलदोडा आणि आलं यांच्या गुणांना पूर्णत्व देते. आता पुढच्या टप्प्यात आपण हा संपूर्ण उपाय कसा तयार करायचा हे पाहूया. SR प्रकारे मध्ये आपण नेहमीच हे शिकतो की प्रत्येक पाऊल महत्त्वाचं असतं. म्हणूनच चला या उपायाची कृती समजून घेऊया. हा उपाय तुमचे जीवन संपूर्ण बनवणारा आहे. उपायाची कृती, बुद्धाची साधना आणि निसर्गाचा सन्मान. गुरूंनी युवकाला सांगितलं, बाळा, आतापर्यंत आपण दुधाची ताकद, बडीशेपची शांतता, अश्वगंधेची ऊर्जा, वेलदोड्याची शुद्धता, आल्याची चैतन्यता आणि मिश्रीची गोडी समजून घेतली आहे. आता वेळ आली आहे ही सर्व औषधं एकत्र आणण्याची. हा उपाय केवळ औषध नाही, तर ही एक साधना आहे. बुद्धांनी सम्यक प्रयत्न आणि सम्यक समाधी याबद्दल सांगितलं. हा उपाय तयार करणं आणि पिणं म्हणजे तोच योग्य प्रयत्न, जो तुझ्या शरीर आणि मनाला पूर्णत्व देईल. युवकाने उत्सुकतेने विचारलं, गुरुवर, कृपया मला प्रत्येक पाऊल सांगा. गुरु हस्त म्हणाले, पुत्रा, हे करायला सोपं आहे, पण यात संयम आणि श्रद्धा लागते. बुद्धांनी 4 आर्यसत्यातून दुखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला.
हा उपाय तसाच मार्ग आहे जो तुझी अशक्तपणा, सांध्यांचा त्रास आणि थकवा मुळापासून घालवेल. लक्षपूर्वक ऐक आणि प्रत्येक पाऊल मनापासून पाळ. कृती. पहिली कृती. सर्वप्रथम एक पातेल घे. दुसरी कृती. त्यात एक ग्लास दूध ओत. शक्य असेल तर गाईचं दूध उत्तम, पण म्हशीचं किंवा शेळीचं दूधही चालेल. तिसरी कृती. बुद्धांनी शिकवलेली सादगी जपा, दूध हीच ती सादगी आहे. चौथी कृती. हे पातेल चुलीवर किंवा गॅसवर मंद आचेवर ठेवा. पाचवी कृती. मंद आच का? कारण बुद्धांचा मध्यम मार्ग हेच सांगतो, ना घाई ना उशीर. सहावी कृती. जेव्हा दूध हलकं गरम होईल तेव्हा त्यात औषधी घटक घालायला सुरुवात करा. पहिली औषधी आहे सौफ, बडीशेप. एक छोटी चमचा बडीशेप घ्या, तिला हलके भाजून घ्या जेणेकरून तिचा सुगंध आणि गुणधर्म बाहेर पडतील. नंतर ती दुधात टाका. बडीशेपची शांती तुमच्या पचनासाठी शरीराला तयार करेल. बुद्धांनी सम्यक संकल्प याबद्दल सांगितले आहे. बडीशेप दुधात घालताना मनात असा संकल्प करा की तुम्ही आपल्या शरीराला शांती देत आहात. हलक्या हाताने हलवा जेणेकरून ती दुधात नीट मिसळेल. दुसरी औषधी आहे अश्वगंधा. अर्धा चमचा अश्वगंधा पावडर घ्या आणि ती थेट दुधात टाका. अश्वगंध्याची ताकद तुमच्या शरीराला ऊर्जा देईल. बुद्धांनी सम्यक कर्म याची शिकवण दिली आहे. अश्वगंधा मिसळताना असा संकल्प करा की तुम्ही आपले शरीर बलवान करत आहात. चांगले हलवा जेणेकरून ती नीट विरघळेल. नंतर ते दूध मंद आचेवर शिजू द्या आणि त्याची ताकद मनापासून अनुभवा. तिसरी औषधी आहे इलायची. एक छोटी इलायची घ्या आणि हलकी कुटून घ्या, ती दुधात टाका. इलायचीची शुद्धता तुमच्या शरीराला शुद्ध करेल. बुद्धांनी सम्यक वचन याचा उपदेश दिला आहे. इलायची टाकताना निसर्गाचे आभार माना. दूध हलके हलवा आणि इलायचीचा सुगंध त्यात पसरू द्या. यामुळे या उपायाला एक नवा सुवास मिळेल आणि मन शांत होईल. चौथी औषधी आहे आले. अर्धा चमचा आलं किसून किंवा कुटून घ्या आणि ते दुधात मिसळा. आलं तुमच्या शरीरात नवचैतन्य निर्माण करेल. बुद्धांनी सम्यक स्मृती यावर भर दिला आहे. आलं टाकताना मनात हे ठेवा की तुम्ही आपल्या शरीरात ऊर्जा प्रवाहित करत आहात. दूध नीट हलवा आणि ते हळूहळू उकळू द्या. त्याची ऊब तुमच्या पचनशक्तीला प्रखर करेल. आता दूध मंद आचेवर शिजू द्या. मधून मधून हलवत रहा जेणेकरून सर्व औषधी नीट एकजीव होतील. बुद्धांनी सम्यक समाधी शिकवली आहे. या प्रक्रियेत मन एकाग्र करा. प्रत्येक हालचालीत निसर्गाची शक्ती अनुभवा. जेव्हा दुधाला उकळी येईल तेव्हा गॅस किंवा चूल बंद करा. भांडे उतरवून थोडं थंड होऊ द्या. जेव्हा दूध कोमट असेल तेव्हा शेवटची औषधी घाला, धाग्याची साखर, मिश्री. एक छोटी चमचा मिश्री घ्या, ती छोटे तुकडे करून दुधात मिसळा. मिश्रीची साधेपणा हा उपाय पूर्णत्वाला नेईल. बुद्धांनी योग्य संकल्प करण्याची शिकवण दिली. हे घालताना मनात ठेवा की तुम्ही आपल्या जीवनात संतुलन आणत आहात. हे नीट मिसळा जेणेकरून त्याची गोडी दुधात सर्वत्र पसरून जाईल. गुरु म्हणाले, बाळा, आता हा उपाय तयार आहे. तो गाळून एका ग्लासात ओत, म्हणजे सर्व अशुद्धी निघून जाईल. सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ही औषधी पिलास किंवा सकाळी पिलास तर दिवसभर तुला ऊर्जा मिळेल. रात्री पिलास तर मन शांत होईल आणि गाढ झोप लागेल. या पिण्याचे प्रत्येक घोटात बुद्धांची शांतता सामावलेली आहे. हे पिताना ध्यान कर आणि निसर्गाचे आभार मान. परंतु काही गोष्टी लक्षात ठेव. जर तुला दुधाची ॲलर्जी असेल तर बदामाचे किंवा नारळाचे दूध वापर. जर मधुमेह असेल तर मिश्रीऐवजी 3 ते 4 खजूर वापर.
गर्भवती स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या मातांनी अश्वगंधा टाळावी. जर एखादी औषधे सुरू असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. बुद्धांनी योग्य दृष्टी शिकवली. स्वतःच्या शरीराला जाणून घे आणि जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच कर. युवकाने विचारले, गुरुवर, हा उपाय किती दिवस घ्यायचा? गुरु स्मितहास्य करत म्हणाले, पुत्रा, हा 7 दिवस करून पहा. बुद्धांनी सत्य हळूहळू शोधले, तसेच तूही आपल्या शरीराला हळूहळू सुधार. 7 दिवसांनी तुला जाणवेल तुझी कमजोरी नाहीशी झाली आहे, सांध्यांचा त्रास कमी झाला आहे आणि मनात शांतता निर्माण झाली आहे. हा उपाय म्हणजे एक प्रवास आहे. रोज एक पाऊल पुढे टाक. मित्रांनो, हा होता उपाय बनवण्याचा क्रम. SR प्रकारेमध्ये आपण समजतो की आरोग्य ही एक साधना आहे. हा उपाय सांध्यांचा त्रास कमी करतो कारण दूध, अश्वगंधा आणि आलं सूज कमी करतात. हा कमजोरी घालवतो कारण बडीशेप, वेलदोडा आणि मिश्री पचन व ऊर्जा वाढवतात. आणि हा मनाला शांत करतो कारण तो ताण आणि थकवा दूर करतो. गुरूंनी युवकाला सांगितले, हा केवळ औषधीचा ग्लास नाही, तर बुद्धाच्या मार्गावर चालण्याची पद्धत आहे. हे दूध, बडीशेप, अश्वगंधा, वेलदोडा, आलं आणि मिश्री यांचे एक संपूर्ण आणि संतुलित मिश्रण आहे. आणि आता पुढे आपण याच्या फायद्यांना सखोलपणे समजून घेऊ. SR प्रकारेमध्ये जीवनात आपण हेच शिकतो की प्रत्येक पाऊल महत्त्वाचं असतं. चला तर मग या उपायाचे फायदे जाणून घेऊया. हा उपाय तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. उपायाचे फायदे: बुद्धाची मुक्ती आणि निसर्गाची शक्ती. गुरूंनी युवकाला पुढे सांगितले, बाळा, हा उपाय फक्त एक औषध नाही, तर आयुष्य बदलणारी शक्ती आहे. दूध, बडीशेप, अश्वगंधा, वेलदोडा, आलं आणि मिश्री यांचे हे मिश्रण तुझ्या प्रत्येक समस्येची मुळापासून सुटका करेल. बुद्धांनी 4 आर्यसत्य सांगितले, दुःख आणि त्यातून मुक्तीचा मार्ग. युवकाने विचारले, गुरुवर, हा उपाय माझ्यासाठी काय काय करेल? मला सविस्तर सांगा. गुरु हस्त म्हणाले, पुत्रा, बुद्धांनी अष्टांगिक मार्ग दाखवला. योग्य दृष्टिकोनापासून ते योग्य समाधीपर्यंत. हा उपाय त्या मार्गाचा एक भाग आहे. 7 दिवस हे अंमलात आण आणि पहा, तुझं जीवन कसं बदलतं. चला आता त्याचे फायदे एक एक करून पाहूया. पहिला फायदा: कमजोरीचा अंत. तुला नेहमी थकवा जाणवतो कारण शरीराची ऊर्जा सतत कमी होत असते. हा उपाय ती ऊर्जा परत आणते. दुधातला प्रोटीन आणि कॅल्शियम. अश्वगंधातील ॲडॅप्टोजन गुणधर्म. आलं मेटाबॉलिझम वाढवतं. मिश्री त्वरित ऊर्जा देते. हे सगळं मिळून तुला दिवसभर ताकद देतं. बुद्धांनी योग्य प्रयत्न शिकवले. हा उपाय तसंच योग्य प्रयत्न आहे जे कमजोरी मुळापासून संपवते. दुसरा फायदा: सांधेदुखीपासून आराम. तुझे हातपाय दुखतात, सांधे कमजोर झाले, हा उपाय त्या वेदना कमी करतो. दुधातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांना बळकट करतात. अश्वगंधा आणि आलं यांचे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज कमी करतात. बडीशेप आणि वेलदोडा पचन सुधारून शरीराचा समतोल राखतात. हे सर्व मिळून शरीराला आतून बळकटी देतं आणि तुझ्या दैनंदिन जीवनात उत्साह आणतं. बुद्धांनी योग्य कर्म शिकवले. हा उपाय म्हणजे तेच योग्य कर्म आहे जे तुझ्या सांध्यांना लवचिकता देतो. तिसरा फायदा: मनःशांती. तुझं मन जर नेहमी उदास राहत असेल, ताणतणावाने भरलेलं असेल, तर हा उपाय तो ताण नाहीसा करतो. अश्वगंधा ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सना नियंत्रणात ठेवते. इलायचीचा सुगंध आणि मिश्रीची गारवा देणारी गोडी मनाला हलकं करतं. दूध गाढ झोप लावण्यास मदत करतं. बुद्धांनी योग्य समाधी शिकवली. हा उपाय तुला ती गाढ शांती देतो ज्यामुळे तू प्रत्येक सकाळी ताजेतवाने जागा होतोस. चौथा फायदा: पचन सुधार. तुला जर गॅस,
अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर हा नुसका त्यावर उपाय आहे. सौंफ आणि इलायची पचन क्रिया वेगवान करतात. आलं भूक वाढवतं आणि मिश्री पोट हलकं ठेवते. दूध पोषण वाढवतं. बुद्धांनी योग्य आजीविका शिकवली. हा उपाय तुझं पचन व्यवस्थित ठेवतो, ज्यामुळे तू निरोगी जीवन जगू शकतोस. 5वा फायदा रोगप्रतिकार शक्तीची मजबूती. तू वारंवार आजारी पडत असशील कारण तुझी रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर हा उपाय ती मजबूत करतो. अश्वगंधा आणि आल्यातील अँटीऑक्सिडंट्स रोगांशी लढतात. इलायची आणि सौंफ शरीर शुद्ध करतात. दूध आणि मिश्री पोषक तत्वांनी समृद्ध असतात. बुद्धांनी योग्य दृष्टी शिकवली. हा उपाय तुला ती दृष्टी देतो ज्यामुळे तू ऋतूनुसार होणाऱ्या आजारांपासून वाचतोस. गुरु पुढे म्हणाले, बाळा, हा उपाय तुझ्या संपूर्ण शरीरात बदल घडवून आणेल. तो रक्तदाब संतुलित ठेवतो कारण इलायची आणि मिश्री शरीरात संतुलन निर्माण करतात. तो हृदय निरोगी ठेवतो कारण आलं आणि दूध रक्ताभिसरण सुधारतात. तो मधुमेहाचा धोका कमी करतो कारण हा नुसका नैसर्गिक गोडीवर आधारित आहे. ही मेंदूची कार्यक्षमता वाढवते कारण अश्वगंधा आणि बडीशेप स्मरणशक्ती सुधारतात. कल्पना कर बाळा, 7 दिवसांनंतर तू सकाळी उठतोस आणि तुझे शरीर हलके वाटते. सांधे दुखत नाही, थकवा नाहीसा झाला आहे आणि मन शांत आहे. दिवसभर काम करतानाही ऊर्जा टिकून राहते. रात्री गाढ झोप लागते आणि स्वप्ने देखील शांत, प्रसन्न असतात. मित्रांनो, आपण हे समजून घेतो की आरोग्य हे फक्त शरीराचे नसून मन आणि आत्म्याचेही असते. हा उपाय सांध्यांच्या वेदना कमी करतो कारण तो सूज आणि अशक्तपणा दूर करतो. हा थकवा घालवतो कारण तो शरीराला ऊर्जा देतो आणि पचनशक्ती वाढवतो. तसेच तो मनाला शांती देतो कारण तो ताणतणाव कमी करून झोपेच्या समस्या दूर करतो. गुरूंनी तरुणाला सांगितले, हा उपाय म्हणजे बुद्धांच्या मुक्ती मार्गाचे प्रतीक आहे. दूध, बडीशेप, अश्वगंधा, इलायची, आले आणि साखरखडी यांचे हे संपूर्ण मिश्रण आहे. मित्रांनो, हे होते या उपायाचे लाभ. आता आपण या उपायाची खरी ताकद पाहू. ही कथा पूर्ण होईल आणि त्यासोबत SR प्रकारे मध्ये आपल्याला शिकायला मिळते की प्रत्येक पाऊल महत्त्वाचे असते. गुरूंनी तरुणाला उपाय देताना सांगितले, बाळा, हा उपाय तुझे जीवन बदलून टाकेल. पण याला फक्त औषध समजू नकोस. हा बुद्धांचा मार्ग आहे, संयमाचा, श्रद्धेचा आणि करुणेचा मार्ग. 7 दिवस याचा अंगीकार कर आणि बघ कसे तुझे शरीर आणि मन नव्याने जन्म घेते. तरुणाने गुरूंचे बोल कान देऊन ऐकले. त्याच्या डोळ्यात आशेचा प्रकाश होता आणि मनात दृढ संकल्प. त्याने नम्रतेने सांगितले, गुरुवर, तुम्ही मला नवी दिशा दिली आहे. मी हा उपाय पूर्ण श्रद्धेने वापरी. पण हा फक्त माझ्यासाठी नाही, मी तो इतरांपर्यंत पोहोचवे. गुरु हसले आणि म्हणाले, बाळा, हाच बुद्धांचा करुणामार्ग आहे. जे तुला लाभले ते इतरांना दे. हा उपाय फक्त तुझा नाही, तर त्या प्रत्येकाचा आहे जो दुःखातून मुक्ती शोधत आहे. तरुण आपल्या गावाकडे परतला. दररोज सकाळी आणि रात्री तो उपाय बनवत होता. पहिल्या दिवशी त्याने दूध मंद आचेवर गरम केले. त्यात बडीशेप, अश्वगंधा, इलायची, आले आणि साखरखडी, मिश्री टाकली. प्रत्येक पावलावर त्याने बुद्धांची शांती आठवली. पहिल्या रात्री त्याने हे औषध घेतले आणि त्याला एक वेगळेच हलकेपण जाणवले. महिन्यांनंतर त्याची झोप इतकी गाढ लागली होती. सकाळी उठल्यावर त्याला जाणवले की त्याचा थकवा काहीसा कमी झाला आहे. त्याच्या मनात विचार आला, कदाचित गुरु बरोबरच होते. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तसेच केले. यावेळी पोट हलके वाटले आणि वायूची तक्रार कमी झाली. सौंफ आणि इलायचीचा परिणाम दिसू लागला होता.
तिसऱ्या दिवशी त्याच्या सांध्यातील वेदना कमी होऊ लागल्या. अश्वगंधा आणि आलयांची ताकद आता काम करत होती. चौथ्या दिवशी त्याची ऊर्जा वाढली. तो दिवसभर काम करत राहिला आणि थकवा जाणवला नाही. दूध आणि मिश्री त्याला ताकद देत होते. पाचव्या दिवशी त्याचे मन शांत झाले. ताण नाहीसा झाला आणि तो पहिल्यांदा हसला. सहाव्या दिवशी त्याला जाणवले की त्वचेत तेज आले आहे आणि डोळ्यांमध्ये चमक दिसत आहे. सातव्या दिवशी तो पूर्णपणे बदलला होता. त्याची अशक्तता संपली, सांधे लवचिक झाले आणि मनात अपार शांती निर्माण झाली. तो आश्रमात परतला आणि गुरूंच्या चरणी मस्तक टेकवत म्हणाला, गुरुवर आपले आभार. हा उपाय माझ्या आयुष्यातील एक चमत्कार ठरला आहे. माझ्या सर्व आजारांचे मूळच निघून गेले. मी हा उपाय माझ्या गावात वाटला आणि लोक आता तो स्वीकारत आहेत. गुरु म्हणाले, पुत्रा, हा चमत्कार औषधीचा नसून तुझ्या संयमाचा आहे. बुद्धांनी सांगितले आहे की दुःखातून मुक्ती शक्य आहे आणि त्याचा एक मार्ग असतो. हा उपाय तोच मार्ग आहे. दुधाने तुला पोषण दिले, सौंफने पचन सुधारले, अश्वगंधेने ताकद दिली, इलायचीने शुद्धता आणली, आलंने ऊर्जा दिली आणि मिश्रीने संतुलन दिले. पण हे सर्व तेव्हाच घडले जेव्हा तू ते श्रद्धेने स्वीकारलेस. बुद्धांची प्रेरणा हीच आहे, प्रत्येक पावलावर सजग राहा. हा उपाय फक्त शरीरच नव्हे तर मन आणि आत्माही निरोगी करतो. तू तो इतरांपर्यंत पोहोचवला, हाच करुणेचा सर्वोच्च भाव आहे. बुद्धांनी शिकवले आहे की आनंद वाटल्याने वाढतो. आता तू इतरांसाठी प्रेरणा हो. हा उपाय म्हणजे निसर्गाची शक्ती आणि बुद्धांची शांती यांचा सुंदर संगम आहे. मित्रांनो, हा उपाय बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा भाग आहे. तो तुम्हाला केवळ आजारातूनच नाही तर दुःखातून मुक्त करतो. कल्पना करा मित्रांनो, 7 दिवसांनी तुम्ही सकाळी उठता आणि तुमचे शरीर हलके वाटते. सांधेदुखी नाहीशी झाली आहे, थकवा पूर्णपणे गेला आहे आणि मन शांत आहे. तुम्ही दिवसभर काम करता तरी ऊर्जा टिकून राहते. रात्री गाढ झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजेतवाने जाग येते. हा उपाय तुम्हाला बुद्धांच्या शांततेने भरलेले जीवन देतो. गुरु शेवटी म्हणाले, पुत्रा, हा उपाय म्हणजे निसर्ग आणि बुद्धांचा आशीर्वाद आहे. तो आत्मसात कर आणि इतरांनाही प्रेरणा दे. बुद्धांनी सांगितलं होतं, स्वतःचा दीप स्वतः बन. हा उपाय तुझा दीपक आहे. तो प्रज्वलित कर आणि आपल्या जीवनाला उजळव. तो युवक गुरूंना वंदन करून आपल्या गावात हा संदेश पसरवू लागला. त्याचं आयुष्य निरोगी आणि आनंदी झालं. धन्यवाद मित्रांनो. नमो बुद्धाय. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंटमध्ये जरूर लिहा, कारण तुमचे एक वाक्यही आम्हाला आणखी प्रेरणा देतं. पुढील व्हिडिओत आम्ही आणखी सुंदर, प्रेरणादायी आणि जीवन बदलून टाकणाऱ्या कथा घेऊन येणार आहोत. लक्षात ठेवा, आरोग्य आणि शांतता मिळवणं हेच खरं धन आहे. बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आपल्याला नक्कीच सुख, समाधान आणि आनंद देईल. धन्यवाद.